आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात पावसाच्या बातम्यांनी। भिवंडी परिसरातील कोहिनूर इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना। ढिगाऱ्याखालून 11 तासांनंतर 5 मृतदेह बाहेर काढले। तर राज्यात सध्या मुसळधार पावसाची शक्यता। नाशिक आणि पुणे घाट परिसरात रेड अलर्ट जारी। पालघर, ठाणे, रायगडसह 7 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, तर मुंबईसह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी। मुसळधार पावसामुळे नागपूरसह विदर्भातील 8 जिल्ह्यांना फ्लॅश फ्लडचा इशारा, तर अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा हवामान विभागाचा अंदाज। नाशिक शहर आणि परिसरात मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा। गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील विविध धरणांना पाण्याचा विसर्ग सुरू। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, तर नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्क राहण्याचं आवाहन। बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार बॅटिंग। खामगाव, जळगाव, जामोद, संग्रामपूर, शेगाव या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस। अनेक ठिकाणी नदी नाल्यांनाही पूर। पालघर जिल्ह्यामध्ये जुलै महिन्यातील पावसामुळे 20 जणांचा मृत्यू, तर 15,000हून अधिक घरांचं नुकसान। पूरग्रस्त कुटुंबियांना आतापर्यंत 4.5 कोटी रुपयांची मदत वाटप। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर या शहरामध्ये मुसळधार पावसामुळे दुकानांसह नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरलं। अमरावती शहरासह जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा इशारा। प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची संततधार सुरू असून 6ही तालुके पावसानं झोडपले, तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी पुढील 24 तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा। नागरिकांना सतर्क राहण्याचंही आवाहन। भंडाऱ्याच्या मांदेडमध्ये पूर आलेल्या नाल्यामध्ये वृद्ध बुडाल्याची भीती। दरम्यान स्थानिक प्रशासनाकडून वृद्धाचा शोध सुरू। दरम्यान राज्यातील इतरही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूयात। यवतमाळ जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट, तर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर। अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर। यवतमाळच्या आर्णीमधील दहेली या गावामध्ये कुट्टी नदीत कार वाहून गेली आहे। कारमधील पती बचावला, मात्र पत्नीसह 2 चिमुकल्या बेपत्ता। कोल्हापुरातील राधानगरी धरणाचा एक स्वयंचलित दरवाजा मध्यरात्री उघडला। 6 क्रमांकाचा हा स्वयंचलित दरवाजा उघडण्यात आलाय। धरणातनं सध्या 2828 क्युसेक्न पाण्याचा विसर्ग। गोंदियामधील पुजारी टोला या धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरूच। पाणी पातळी वाढत असल्यामुळे पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। पुजारी टोला धरणामध्ये 83% पाणीसाठा। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवरील आंभोरा केबल स्टे पूल पावसामुळे अधिकच आकर्षक दिसतोय। धोक्याची चादर खळाळती वैनगंगा नदी आणि स्काय गॅलरीतनं दिसणारी ही विहंगम दृश्य घालतात पर्यटकांना भुरळ। ही दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील मनुदेवी धबधबा पुन्हा प्रवाहित। धबधब्याचं रौद्र रूप पाहायला पर्यटकांची गर्दी। दरम्यान धबधब्याजवळ न जाण्याचं प्रशासनाकडून आवाहन। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे प्रमुख नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर। 4 राष्ट्रीय महामार्गांसह दुर्गम भागातील 16 रस्ते बंद। भामरागड, सिरोंचा अशा 2 तालुक्यांमध्ये विद्युत सेवाही खंडित। वर्ध्यामध्ये पुरामुळे झाडावर अडकलेल्या तरुणाचं रेस्क्यू, तर अल्लीपूर ते टाकळी या मार्गावर यशोदा नदीच्या पुलावरील पाण्याचा प्रवाह अचानक वाढवला। पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे तरुण वाहून गेला होता। वाशिम वाळकी दोडकी या मार्गावर झाड उन्मळून पडलंय। रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये जिल्हा परिषद निवडणुका डिसेंबरमध्ये घेण्याची तयारी दर्शवली। 50% मर्यादा असलेल्या निवडणुका झाल्यास नागपूर जिल्हा परिषदेमध्ये ओबीसींच्या 5 जागा कमी होणार। भाजप खासदार अनुराग ठाकूर यांच्याकडून राहुल गांधींविरोधात हक्कभंग दाखल। सभागृहातील राहुल गांधींच्या भाषणातील काही बाबींवर आक्षेप। दरम्यान राहुल गांधींनी इडियट अंधभक्त असा उल्लेख केला होता आणि त्यावरून पटलावरून हा उल्लेख हटवण्यात आला। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणातील दस्त रद्द, मात्र आता जिल्हा प्रशासनाकडून दावा मागे घेण्यास नकार। जमिनीच्या मालकीसंदर्भात अद्यापही संभ्रमावस्था। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर, तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळ्याला शहा हजेरी लावणार। अमित शहांच्या दौऱ्याला काँग्रेसनं विरोध केल्यामुळे राजकीय वातावरण सध्या तापलंय।
तर अमित शहांच्या या दौऱ्याचा विरोध करण्यासाठी काँग्रेस आंदोलन करणार। आंदोलनाच्या तयारीसाठी काँग्रेस भवनात 4 वाजता बैठक पार पडणार। अमित शहांच्या दौऱ्याला विरोध करण्याचा प्रशांत जगताप यांचा हा इशारा। तर सध्या अमित शहांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची डागडुजी होणार। विमानतळ ते कर्वेनगर मार्ग खड्डेमुक्त करण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश देण्यात आलेले आहेत। अण्णाभाऊ साठेंच्या स्मारकाचे आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते भूमिपूजन होणार। तर कार्यक्रमापूर्वी माजी आमदार रमेश कदम आणि एसआरएचे प्रमुख महेंद्र कल्याणकर यांच्यामध्ये वाद, कार्यक्रमाला डावलण्यात येत असल्याचा रमेश कदम यांचा आरोप। रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषदेमध्ये काँग्रेसला धक्का, नगरसेविका अफरोज झारी यांचं नगरसेवकपद रद्द, जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा हा निर्णय। लातूरच्या नणंद या गावातील चूलबंद आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची आमदार बच्चू कडूंनी रात्री 1:30 वाजता भेट घेतली। अवैध सावकारी विरोधात कारवाईचे कडू यांचे आश्वासन। संततधार पावसातही गावकऱ्यांची मोठी उपस्थिती।